तब्बल 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तो दिवस आला. कोकण ट्रिपचा. दुसरा मुलगा देवांशच्या जन्मानंतर त्याच्या संगोपनासाठी वेळ द्यायचा होता आणि म्हणूनच हा प्रवास थोडा उशिरा झाला. पण म्हणतात ना, वाट पाहिलेले सुख जास्त सुंदर असतं. यावेळी माझ्या फॅमिली सोबत होते आमचे मित्र आकाश सर आणि त्यांची फॅमिली. आणि आमचा प्रवास सुरू झाला पुण्याहून. कात्रज बोगद्यातून बाहेर पडताना अक्षरशः असं वाटलं जणू काही पिंजऱ्यातूनच बाहेर आलो. रस्त्यात लागणाऱ्या नद्या, त्यावरचे सुंदर पूल, प्रत्येक दृश्य मनाला अगदी ताजतवानं करत होती. आणि अचानक रस्त्याच्या कडेला एका झाडावर मोर दिसला. तो क्षण खरंच अविस्मरणीय होता. थोड्याच वेळात आम्ही बाडगर धरणाजवळ पोहोचलो. त्या पाण्यावरचा मोठा पूल आणि आजूबाजूचा निसर्ग, क्षणभर असं वाटलं की आपण निसर्गात पूर्णपणे मिसळून गेलो. अशाच छोट्या छोट्या क्षणांमुळे प्रवास खास बनतो. भोर वरंडा घाटात रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू होतं, म्हणून थोडी अडचण झाली. पण खरं सांगतो, निसर्गाने ती विसरायला लावली. घाटातल्याच एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. गरमागरम भजी आणि वडापाववर ताव मारून पुन्हा पुढचा प्रवास सुरू केला. वरंडा घाटातील वळणदार रस्ते, खोल दऱ्या, उंचच्या उंच शिखर आणि रस्त्याच्या आजूबाजूला माकडांची टोळी. मी सावधपणे गाडी पुढे घेतली. घाटातील मंदिराचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. मित्रांनो, आता कोकणात जाणारे रस्ते खूप विकसित झालेत आणि जे बाकी आहेत त्यांचे हे काम सुरू आहे. नवीन बोगद्यांमुळे प्रवास खूप सोपा झाला आहे. तिथून काही वेळातच आम्ही पोहोचलो ओशन ब्रिज या आम्ही बुक केलेल्या हॉटेलमध्ये. रिसेप्शनवर रजिस्ट्रेशन करून आम्ही रूम मध्ये एंट्री केली. प्रशस्त, स्वच्छ आणि बाल्कनीतून दिसणारा सुंदर व्ह्यू आम्हा सर्वांना खूपच आवडला. थोड्याच वेळात वेलकम ड्रिंकच्या रूपात कोकम सरबत आला आणि प्रवासाचा सगळा थकवा अगदी गायब झाला. दुपारचं जेवण आम्ही बाल्कनीत बसूनच घेतलं आणि नंतर थोडी विश्रांती देखील घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही निघालो अंजर्ल्याच्या सुप्रसिद्ध गणपती मंदिराकडे. हा गणपती कड्यावरचा गणपती म्हणून देखील ओळखला जातो. मुरुड ते अंजर्ले हा प्रवास म्हणजे निसर्गाच्या कुशीतला एक स्वर्गीय अनुभवच. अरुंद रस्ते, दोन्ही बाजूला घनदाट झाडं, शहरातलं ट्रॅफिक आणि इथली शांतता या सर्वांची तुलनाच होऊ शकत नाही. मंदिराच्या कमानीतून आत प्रवेश केला. सकाळचं प्रसन्न वातावरण आणि श्री गणेशाची मोहक मूर्ती, मन अगदी शांत आणि आनंदी झालं. मंदिर परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. इथे कासवही पाहायला मिळतात. यानंतर आम्ही गेलो हर्णे बंदरावर. इथून आम्ही बोटने सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे निघालो. समुद्रातून किल्ल्याकडे जाण्याचा अनुभव खरंच खूप भन्नाट होता. फायनली आम्ही किल्ल्यावरती पोहोचलो. प्रवेशद्वारातून आत जाताच इतिहास अगदी जिवंत झाल्यासारखं वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीने तर अक्षरशः अंगावरती काटा आला. कारण महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखलं जातं. किल्ल्यावर भरपूर फिरलो. भरपूर सारे फोटो आणि आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या आणि परतीचा प्रवास सुरू केला. रूमवर आल्यानंतर जेवण केलं आणि थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळी 4 वाजता आम्ही समुद्रात उतरलो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. तब्बल 3 वर्षांनी कोकणात आल्याचा आनंद शब्दात मांडणं कठीण होतं. लाटांसोबत खेळलो आणि काही सुंदर ड्रोन शॉट देखील घेतले. मित्रांनो, कोकण म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तो एक अनुभव आहे आणि तो प्रत्येकानेच आपल्या कुटुंबासोबत अनुभवायलाच हवा. ही ट्रिप आम्हाला खूप सुंदर आठवणी देऊन गेली. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट करा आणि अशाच आणखी ट्रॅव्हल व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.